नमस्कार मंडळी, आमचं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. तर मित्रांनो, आज मकर संक्रांत म्हणजे काय हे आधी प्रथम आपण जाणून घेऊया. तर ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणजे सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे ज्याला आपण उत्तरायण म्हणतो सरकतो, त्या दिवशी हा मकर संक्रांत सण साजरा केला जातो. आणि मकर संक्रांत हा सण सूर्यदेवाला समर्पित हिंदू सण आहे. त्या दिवशी म्हणजेच तिमिराकडून तेजाकडे, अंधाराकडून उजेडाकडे, त्या दिवशी बायका, सवाष्णी बायका सुगड पूजून हा सण साजरा करतात. त्या दिवशी सुगडाची पूजा केली जाते. पूर्वी गावोगावी कुंभार सुगड घेऊन घरी यायचे. आता मार्केटमध्ये, बाजारामध्ये आपल्याला सुगड मिळतात. सुगड म्हणजे मातीचं भांडं. 2 भांडी असतात. आता जर आपल्याजवळ मातीचं भांडं नसेल, सुगड मिळालं नसेल, तर आपण तांब्या वापरू शकता आणि या तांब्या सुगड म्हणून पूजा करू शकता. या तांब्यामध्ये सर्व घालून आपण पूजा करू शकता. तर पारंपरिक पद्धतीने कशा पद्धतीत पूजा केली ते आज आमच्या घरी कसंही पूजा केली आहे. प्रत्येक गावोगाव पूजा वेगवेगळी असते, पद्धत वेगवेगळी असते. तरी आमच्या घरी आम्ही कशी पूजा केली आहे ती आज आपण बघूया. तर मंडळी, असं एक हळद कुंकू खरं म्हणजे सुगाड नाही म्हणून हा तांब्या आणि हा प्याला सुगडाची पूजा केली जाते मकर संक्रांतीला. आणि जर आपल्याला सुगाड मिळाला नसेल, सुगाड म्हणजे काय, 2 मातीची भांडी असतात आणि ती जर मिळाली नाही तर आपण तांब्या घेऊ शकता. ते सुगड म्हणून पूजू शकता तुम्ही. त्याला असं हळद पिंजर वगैरे लावून असं त्याला बनवायचं. तांब्याला सुद्धा हळद पिंजर लावलेली आहे बघा. आणि तो पेल्याला सुद्धा लावलेली आहे. जर आपल्याला सुगड म्हणजे मातीची भांडी जर भेटली नाही तर आपण तांब्या पण घेऊ शकता. आता या तांब्या म्हणजे आपण त्याला सुगाड बोलू. या सुगाडमध्ये पहिला हळद पिंजर ना काय हळद पिंजर तांदूळ सुपारी, त्यानंतर गाजर, शेंगा, काय तुरीच्या शेंगा, घेवडी, त्यानंतर काय ऊस, बोर, शेंगदाणे, पापडी, काय ते हरभरा आणि हे सर्व असं सुगडामध्ये ठेवायचं. मार्केटमधून, बाजारातून आपल्याला सुगड आणायचं, मातीचं भांडं. ते सुगड जर आपल्याला मिळालं नाही तर आपण तांब्या घेऊ शकता.
आणि त्याच्यावरती हा पेला ठेवायचा. ते सर्व झाल्यानंतर असं पेला नाही असं पेला ठेवायचा असतो. त्याचबरोबर तिळी सुद्धा आतमध्ये टाकले आहे, गूळ आणि तिळाचा लाडू आणि तिळगुळ हे सुद्धा सुगडामध्ये येणार. आणि अशा पारंपरिक पद्धतीने सुगडाची पूजा केली जाते. तर हे सुगडामध्ये हे सर्व साहित्य घेतलेलं आहे, हे आपण बघू शकता आतमध्ये. तर मंडळी आपण अशा पद्धतीत हे सर्व घेऊन त्यानंतर आतमध्ये फुलं ठेवायची. त्याच्यामध्ये आपण सर्व फुलं वगैरे तुलसी पत्र वगैरे असं त्याच्यामध्ये ठेवायचं. आम्ही कशा पद्धतीत पारंपरिक पद्धतीने पूजा करतो ते आपल्याला मी दाखवत आहे. अरे प्रथम पाट ठेवायचा, पाटाच्या भोवताली रांगोळी काढायची आणि पाटावरती शुभचिन्ह काढायचं. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. संत समागम, संत समागम, संत समागम, संत समागम करे निरंतर, संत समागम करे निरंतर. जग से हो उपरात, जग से हो उपरात. तर मंडळी प्रथम देवाची पूजा करून घेण्यात आली. प्रथम देवाची पूजा केली, त्यानंतर सुगडाची पूजा करण्यात आली. हे आपण पाहू शकता. प्रथम पाट ठेवला, पाटाच्या भोवती रांगोळी काढली, रांगोळी काढल्यानंतर पाटावरती शुभचिन्ह काढला. त्यानंतर सुगाड ठेवला पाटावरती. सुगाड म्हणजे मातीची 2 भांडी असतात, पण ती जर आपल्याला भांडी मिळाली नाही तर तांब्या घेऊ शकतो, तांब्या पहिला. आणि आता आपण आता सुगड बोलतोय. सुगड ठेवला. सुगड ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व साहित्य जे मगाशी आपल्याला यापूर्वी आपल्याला सांगितलं आहे ते साहित्य आतमध्ये ठेवलं. दिवाबत्ती केली आणि अशा प्रकारे सुगडाची पूजा केली. प्रकारे मकर संक्रांतीनिमित्त सुगडाची पूजा करण्यात आली. ही पारंपरिक पद्धतीने केलेली आहे. हे बहिणीने आपल्या घरी सुगड फोडलं, माझ्या बहिणीने. त्याचा हा व्हिडिओ आहे. बहिणीने सुगडाची पूजा केली. तर प्रथम
देवपूजा करून घेतली. त्यानंतर सुगडाची पूजा केली. 2 सुगडं म्हणजे हे अजूनही आम्ही आईची आठवण करतो, त्या आईचं सुगड आहे. आणि वारंवार तिच्या आम्ही पावसा सुगड वगैरे कायम तिची आमच्या स्मरणात आठवण आहे आणि आम्ही तिची आठवण करतो. तर प्रथम पाट ठेवल्यानंतर पाटाभोवती रांगोळी काढली. त्याच्यानंतर पाटावरती शुभचिन्ह काढलं, त्याच्यावरती सुगड ठेवलं. निरंजन धूप अगरबत्ती वगैरे लावून पूजा केली. प्रथम देवाची पूजा केली. तिळाचा लाडू आणि तिळगुळ नैवेद्य अर्पण केला, देवाला अर्पण केलं आणि सुगड्याला सुद्धा अर्पण केलं. आणि अशा प्रकारे मकर संक्रांती निमित्त पूजा करण्यात आली. तर मंडळी, पारंपरिक पद्धतीने मकर संक्रांती दिवशी सुगडाची पूजा कशा पद्धतीत केली जाते ते आपल्याला मी छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलं आहे. आणि आपले जे सण असतात ते असेच जोपासले गेले पाहिजे, जपले गेले पाहिजे, आपली संस्कृती जपली पाहिजे. हाच यामागे माझा सांगण्याचा उद्देश आहे. तरी आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.